योजना बंद होणार तर नाहीच. पात्र बहिणी वंचित राहणार नाहीत. दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो, 2100 रुपये आम्ही जे बोललोय, अजितदादांनी सांगितलं जेव्हा आर्थिक परिस्थिती आमची चांगली होईल त्यावेळेस आम्ही तेही देऊ. कारण आमच्याकडे 10 लाख कोटीचे आता कामं चालू आहेत. पुढच्या 4-5 वर्षामध्ये 40 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट होईल. त्याच्यामध्ये जिथं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या राज्याचा पुढं आहे त्या राज्याची प्रगती आहे. आम्ही जे 1500 रुपये दिले, लोकांना काय वाटलं, काय 1500 रुपये देत आहेत, काय याच्याने काय होत आहे, काय महिलांना काय विकत घेत आहेत का, त्यांना काय भीक देत आहेत का. त्यासाठी कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना पळवलं. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, 1500 रुपये हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला एक आधार आहे. एक तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. खात्यामध्ये आता तिच्या सहीशिवाय पैसे निघणार नाही. घरात पण तिचा मान सन्मान वाढला. आता सगळे लोक, काही लोक बोलतात ना, मुलं बोलतात, हे बाबा वडिलांना सांगतात जास्त आमच्या आईला त्रास होतो, भाऊ मुख्यमंत्री आहे. हा आणि त्या बहिणी 10 लोक एकत्र आले. त्यांनी व्यवसाय छोटा होता तो मोठा केला. नागपूरमध्ये जवळपास 300 महिला एकत्र आल्या, लाडक्या बहिणी. त्यांनी 30 लाखाची क्रेडिट सोसायटी चालू केली. म्हणजे हा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेत आला. कोणी पूजेचं साहित्य वाढवलं, कोणी साड्यांचा बिझनेस वाढवला, कोणी आणखी काय केलं. शेवटी ही महिला जी आहे, ही बहीण जी आहे लाडकी, ही अर्थव्यवस्थेचा एक मजबूत बॅकबोन आहे. तिला काटकसर करताना, जसं आम्ही सरकार चालवतो तसं घर चालवताना जी काटकसर करतात ना, आम्ही पाहिलं. आमच्या आईचं, माझ्या पत्नीचं त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे, कशी कसरत करावी लागते. शाळेची फी, दुधाचे पैसे, रेशनचे पैसे, हे सगळं कसरत आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पुन्हा अर्थव्यवस्थेतच येत आहेत. जे पात्र नाहीयेत त्या व्यक्तींना याचा लाभ मिळाला, त्याचे पैसे हे परत न घेण्याची सरकारची भूमिका ही कायदेशीर आहे का? कारण तो सरकारचा पैसा आहे. ज्या अपात्र व्यक्तीला जे पैसे गेलेले असतील लाडक्या बहिणी म्हणून, ते पैसे त्यांच्याकडे तसेच ठेवणे योग्य आहे का? नाही, बघा, आता पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही. पण आता जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा घेणं परत, त्याच्यात चूक कोणाची आहे हा विषय नंतरचा आहे. ते तर समजा आपण त्याच्यावर काय करायचं ते करू, परंतु ते त्यांच्याकडून पुन्हा घेणं. पण आम्ही हे देणारे लोक आहोत, घेणारे नाही आहोत. पण जर ते कायद्यातच बसत नाही, ते सरकार, या जनतेचेच पैसे आहेत, म्हणजे सरकारचे पैसे. जेव्हा आम्ही पैसे अपात्र व्यक्तीला गेले असतील नाही, त्याचा बघा, आता त्या गेले आहेत, आता त्यांच्याकडे पुन्हा पैसे ते वसूल करायचे, त्याचा मार्ग काय शोधायचा बघू आम्ही. परंतु त्यांच्याकडून पुन्हा वसुली करणं म्हणजे अगोदर दुर्लक्ष केलं गेलं नाही. तसं बघा, दुर्लक्ष, आमची भावना साफ होती, स्वच्छ होती. पण विरोधकांना वाटत होतं की आम्ही देणार नाही, पण आम्ही देणारे आहोत. आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, तर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजेत, हे एक आमचं ध्येय होतं. त्याच्यामुळेच आम्ही हे सगळं केलं. आणि विरोधक तोंड कशी पडले, त्यांनी विरोध केला आणि त्यांनी नंतर म्हणाले 1500 रुपये तुम्ही देणार कुठून, सांगा बरं. मग त्यांनी वचननाम्यात सांगितलं, आश्वासन दिलं, 3000 आम्ही देतो. लोकांना माहित आहे ते देणारे नाहीत, फक्त बोलणारे आहेत. आम्ही देणारे. आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला